नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तृतीय मंडलातील भाषा संवाद या पाठाचा परिचय पाहत होतो. मागील पाठामध्ये आपण या ठिकाणी अत्रांतरे संस्कृत भाषायाम अमरकोशादयः नैके कोशाः अपि तत्र सम्मिलितः इथपर्यंत आलो होतो. लक्षात ठेवा, तुमच्या पाठ्यपुस्तकातलं पान क्रमांक 39 चालू आहे आपलं. अत्रांतरे या दरम्यान संस्कृत भाषायाम अमरकोशादयः नैके कोशः, संस्कृत भाषेतील अमरकोश इत्यादी अनेक कोश असे तत्र सम्मिलितः, तिथे सम्मिलित झाले किंवा उपस्थित झाले. पहा आज पुढच्या भागाचं. तेषु शब्दानां पर्याय शब्दानां समानार्थक शब्दः उपलब्धः. तेषु त्यांच्यात पर्याय शब्दानां पर्याय शब्दः, शब्दांचे पर्यायी शब्द, नावानेच म्हणजेच समानार्थक शब्द हा उपलब्ध. त्यांच्यात शब्दांचे पर्यायी शब्द म्हणजेच समानार्थी शब्दसुद्धा हे उपलब्ध झाले. असं असतं की एक वस्तू असते, त्या वस्तूला एक नाव असतं, परंतु त्या नावासारख्या अनेक त्या वस्तूला दुसरेही शब्द असतात, त्याला पर्यायी शब्द आपण म्हणतो. सरस्वती पुनरवदत, सरस्वती पुन्हा म्हणाली, पुनः अवदत अधिक पुन्हा वदत, सरस्वती पुन्हा म्हणाली. पर्याय शब्दानां मूलार्थाः अपि चिंतनीयः. पर्यायी शब्दांचे मूलार्थ म्हणजे मूळ अर्थ हे सुद्धा चिंतनीय, विचार करावा, यांचा देखील विचार करावा. सरस्वती पुनरवदत, सरस्वती पुन्हा म्हणाली. पर्याय शब्दानां मूलार्थाः अपि चिंतनीय, पर्याय शब्दांचे मूलार्थ देखील विचारात घ्यावेत, त्यांचा सुद्धा विचार करावा. कसं? यथा, जसे की वृक्षः इति शब्दस्य विविधाः पर्याय शब्दाः सन्ति. वृक्ष माहिती आहे आपल्याला, वृक्ष म्हणजे काय? झाड. वृक्ष इति शब्दस्य विविधाः पर्याय शब्दाः सन्ति. वृक्ष या शब्दाचे विविध असे पर्यायी शब्द देखील आहेत. कसे? उदाहरण पहा इथे. पादपः, पादप शब्द कसा तयार झाला? पादैः पिबती इति पादपः. पादप या शब्दाचा अर्थ काय? वृक्ष. पाद या शब्दाचा अर्थ होतो पाय, आणि वृक्षाचे पाय म्हणजे त्या झाडाचे, त्या वृक्षाचे मुळं हीच त्या वृक्षांची पाय आहेत, आणि मुळांनी पाणी शोषण करतात म्हणून वृक्षांना पादप असे म्हणतात. महिरुह, महिरुह शब्दाचा दुसरा अर्थ काय? वृक्षच आहे. मह्याः रोहती इति, मही म्हणजे पृथ्वी, रोह म्हणजे उगवणे या अर्थाने. महिरुह, मह्या रोहती इति. महिरुह म्हणजे काय? जो पृथ्वीवर उगवतो तो म्हणजे वृक्षच होतो. शाखी, वृक्षाला आणखीन एक पर्यायी शब्द इथं सांगितलेला आहे पहा, शाखी. शाखी असं वृक्षाला का नाव पडलं? शाखाः धारयति इति. शाखा म्हणजे फांद्या. शाखाः धारयति इति, जो फांद्या धारण करतो तो, म्हणजे वृक्षांना अनेक फांद्या असतात म्हणून त्याला वृक्षाला शाखी असे म्हटलं जातं. इत्थम, अशा प्रकारे वृक्षस्य विविधानि लक्षणानि पर्याय शब्दाः प्रकटयन्ति. अशा प्रकारे वृक्षांचे विविध लक्षणे पर्यायी शब्दातून प्रकट होतात. आता इथे लक्षणं कोणकोणती लक्षात आली? महिरुह म्हणजे काय? जो पृथ्वीवर उगवतो तो वृक्ष. मुळांनी पाणी पितो तो पादप. जो फांद्यांना धारण करतो किंवा फांद्या धारण करतो तो शाखी. हे पर्यायी शब्द लक्षात आले पहा. आणि कशा येतात? विविध लक्षणांनी युक्त असे आहेत. इत्थम वृक्षस्य विविधानि लक्षणानि पर्याय शब्दः प्रकटयन्ति. अशा प्रकारे वृक्षांचे विविध लक्षणे आणि पर्यायी शब्दातून ते प्रकट होत असतात. शब्दः तु शक्तिस्वरूपाः, शब्द हे शक्तिस्वरूप आहेत. अतः म्हणून शब्द पर्याय शब्दानां यथोचितः उपयोगः करणीयः. शब्द हे शक्तिस्वरूप आहेत म्हणून पर्यायी शब्दांचा यथोचित उपयोग करावा. पर्यायी शब्द कशासाठी? त्या शब्दांचे वेगवेगळे भाव, वेगवेगळी लक्षणे आणखीन प्रकट करण्यासाठी, म्हणून पर्यायी शब्द असतात. शब्दः तु शक्तिस्वरूपाः, अतः पर्यायी शब्दानां यथोचितः उपयोगः करणीयः. शब्द हे खरे तर शक्तिस्वरूप आहेत म्हणून पर्यायी शब्दांचा यथोचित असा उपयोग केला पाहिजे किंवा करावा. पुढे पहा.
सर्वाः भाषा उचुः, सर्वाः भाषा सगळ्याच भाषा, उचुः म्हणाल्या. या ठिकाणी ब्रुवच धातूचं परोक्ष भूतकाळी लिट लकाराचं रूप म्हणतो आपण त्याला. उचुः परोक्ष भूतकाळी लिट लकाराचे. या पाठात आणखीन एक लक्षात ठेवा, लिट लकाराची बरीचशी रूपं तुम्हाला इथे म्हणजेच परोक्ष भूतकाळाची पाहायला भेटतील. सर्वाः भाषाः उचुः, सर्व भाषा म्हणाल्या. अस्मदीया खलु, अस्मदीयाः खलु एते शब्दः, खलु खरोखर, एते शब्दः हे सर्व शब्द, अस्मदीया म्हणजे आमचेच, हे शब्द तर आमचेच आहेत. म्हणजे संस्कृत भाषेतले हे पर्यायी शब्द ऐकल्यानंतर इतर भाषातल्या शब्दांना वाटलं की अरे हा तर शब्द आपलाच आहे. अशा अर्थाने सर्व भाषा उचू, सर्व भाषा म्हणाल्या. अस्मदीया हा खलु येते शब्द, हे सर्व शब्द तर आमचेच आहेत. विहस्य देवी उवाच, वि अधिक हस धातूचं लेबंतव्य. विहस्य देवी उवाच, हसून देवी म्हणाली. या ठिकाणी उवाच देखील लेट लकाराचंच रूप आहे, परोक्ष भूतकाळी रूप. उच्चुः तृतीय बहुवचनाचं आणि उवाच एकवचनाचं रूप आहे, प्रथम पुरुषाचं. विहस्य देवी उवाच, देवी त्यावर हसून म्हणाली. म्हणजे कोण? सरस्वती देवी. काय म्हणाली? आम, होय. भवतीषु सर्वासु भाषासु समानसूत्रं वर्तते. भवतीषु सर्वासु भाषासु, तिने शब्द सप्तमी विभक्तीतले. तुमच्या सर्व भाषेमध्ये काय आहे? समान सूत्रम वर्तते, एक समान सूत्र आहे. विहस्य देवी उवाच, विहस्य हसून देवी म्हणाली. आम, होय. भवतीषु सर्वासु भाषासु समान सूत्रम वर्तते, तुमच्या सर्व भाषांमध्ये एक समान सूत्र असं आहे. तत् किम इति अन्वेष्टव्यम, तत् किम इति ते कोणतं आहे हे, अन्वेष्टव्यम शोधावं. अनुवादिक ईश धातूचं तव्य प्रत्ययांत रूप, ते कोणतं आहे ते तुम्ही शोधावं. कोणतं? काय शोधायचं आहे? समान सूत्रम. कशातलं? सर्वासु भाषासु, सर्व भाषेमधलं समान सूत्र जे आहे ते शोधावं असं देवी म्हणाली. सर्वाः भाषा चिंतनमग्ना अभवन, सर्व भाषा या विचारात घडून गेल्या, चिंतनमग्न झाल्या. चिंतधातू चिंतने मग्न इति चिंतमग्ना, सप्तमी तत्पुरुषाचा प्रकार समासाचा. सर्व भाषा चिंतनमग्न झाल्या म्हणजे विचारात घडून गेल्या आपापल्या. पहा पुढे. अत्रांतरे मार्जारम अनुधावन, अत्रांतरे दरम्यानच्या काळात, मधल्या काळात, मार्जारम अनुधावन धावन धावणे, अनुधावन मागून धावणे, मार्जारम अनुधावन मांजराच्या मागून धावत असलेला, एकः कुक्कुरः एक कुत्रा, तत्र आगच्छति तिथे आला, अधिक गमगच्छ धातू लटलकाराचं रूप, तत्र आगच्छति तिथे आला. अत्रांतरे मार्जारम अनुधावन एकः कुक्कुरः तत्र आगच्छति, दरम्यानच्या काळामध्ये एक कुत्रा मांजराच्या मागे धावत तिथे आला. त्यावर मराठी भाषा वदती, मराठी भाषा म्हणाली. मांजर, मराठी भाषा लगेच म्हणली की मांजर असं म्हणून. बांगला भाषा भाषते, बांगला भाषा म्हणाली. बांगला भाषा काय म्हणाली? बिराल, विराल या शब्दाचा अर्थ होतो मांजर. गुजराती हिंदी भाषे उच्चैही कथितवत्यो, गुजराती आणि हिंदी भाषा दोघीही उंच स्वरात म्हणाल्या, मोठ्या आवाजात म्हणाल्या. बिलाडी, बिल्ली. गुजराती भाषेत मांजराला काय? बिलाडी असा शब्द आहे आणि हिंदी भाषेत मांजराला पर्यायी शब्द बिल्ली असा आहे. मराठी भाषा वदती, मराठी भाषा म्हणाली मांजर, अरे मांजर. बांगला भाषा भाषते, बांगला भाषा म्हणाली बिराल, अरे बिराले. गुजराती हिंदी भाषे उच्चैही कथितवत्यो, गुजराती आणि हिंदी भाषा उंच आवाजात म्हणाल्या. काय म्हणाल्या? बिलाडी, बिल्ली असे म्हणाल्या. कुक्कुरम दृष्ट्वा, कुत्र्याला पाहून, कुक्कुर आहे ती कुत्रा आणि मार्जार म्हणजे मांजर. कुक्कुरम दृष्ट्वा, कुत्र्याला पाहून. कोकणी भाषा उक्तवती, कोकणी भाषा म्हणाली. म्हणजे इथं सगळा भाषा संवाद आहे म्हणून या भाषा बोलतायत असं इथं लेखकांनी हे काल्पनिक चित्र निर्माण केलेलं आहे. कुक्कुरम दृष्ट्वा कोकणी भाषा उक्तवती, कुत्र्याला पाहून कोकणी भाषा म्हणाली. सुने, सुने या शब्दाचा अर्थ कोकणी भाषेत काय? कुत्रा या अर्थाने होतो. बांगला तेलुगू भाषे उच्युत हो,
बांगला आणि तेलुगू भाषा म्हणाल्या उचुतुः ब्रुवच धातू लिटलकाराचं रूप. बांगला आणि तेलुगू भाषा म्हणाल्या काय म्हणाल्या? कुक्कर, कुकुर, कुक्का. म्हणजे बांगला भाषेत काय कुत्र्याला? कुकुर असा शब्द आहे. आणि तेलुगू भाषेत काय म्हणतात कुत्र्याला? कुक्का. अशा पद्धतीनं बांगला तेलुगू भाषे उच्युतुः. बांगला आणि तेलुगू भाषा म्हणाल्या काय? कुकुर कुक्का इति. तदा कोणे स्थितात, तेव्हा कोपऱ्यात असलेल्या म्हणजे कोपऱ्यात थांबलेल्या एका बाजूला थांबलेल्या अमरकोशात, अमरकोशातून ध्वनीही प्रस्फुरित आवाज आला. आता हा संस्कृत भाषेतला अमरकोश आपल्याला माहिती आहे की तोही तिथे आलेला आहे सर्व भाषा संवादात. म्हणजे संस्कृत भाषा अमरकोशासह तिथं आलेली आहे. तेव्हा त्या अमरकोशातून एक आवाज आला. काय आला आवाज? पहा खाले. ओ तुर्बिडालो मार्जारो वृषदंशक आखुभुक कौलेयक सारमेय कुक्कुरो मृगदंशकः शुनको भषकश्वा स्यादलर्कस्तु सयोगितः श्वा विश्वकर्मद्रु मृगया कुशलः सर्वाशुनी. सुभाषित पुन्हा एकदा ऐका. ओ तुर्बिडालो मार्जारो वृषदंशक आखुभुक कौलेयकः सारमेयो कुक्कुरो मृगदंशकः शुनको भषकश्वा स्यादलर्कस्तु सयोगितः श्वा विश्वकद्रुर्मृगया कुशलः सरमाशुनिः. अशा पद्धतीनं अमरकोशामध्ये कुत्र्याला आणि मांजराला जे समानार्थी शब्द येतं त्या सगळ्या या अमरकोशांनी सांगितले. पहा काय होतो त्याचा अर्थ. ओतूर, ओतूर इति मांजर, बिडाल इति मांजर, मार्जार मांजर, वृषदंशक मांजर, आखुभुक मांजर. हे सगळे मांजराकरिताचे पर्याय शब्द दिलेले आहेत. पहा कशात आहेत? अमरकोशातले आहेत. आपण अमरकोशाचा परिचय पाहिलेला आहे पूर्वी. समानार्थी शब्दांचं ते भांडारे कोश आहे. या अर्थाने अमरकोशातलं हे शब्द आहेत. ओ तू, बिडाल, मार्जार, वृषदंशक, आखुभुक. हे सगळ्या गोष्टी, हे सगळे पर्यायी शब्द मांजराकरता आलेले आहेत. पुढे पहा. कौलेयक, कौलेयक म्हणजे कुत्रा. सारमेय म्हणजे कुत्रा. कुक्कुरो इति कुत्रा. मृगदंशक कुत्रा. शुनकः इति कुत्रा. भषक कुत्रा. श्वाः कुत्रा. स्यात् असावे आहेत. अलर्क, अलर्क इति कुत्रा. योगितः कुत्रा या अर्थाने. श्वाः इति कुत्रा. विश्वकद्रुः शिकारी कुत्रा या अर्थाने तोही आहे. मृगया कुशल, जो शिकारीसाठी कुशल आहे असा तो मृगया कुशल, म्हणजे तेही कुत्र्याचंच नाव आहे. आणि सरमा शुनी ह्या दोन कुत्रीसाठी वापरल्या जातात शब्द. असे हे शब्द अमरकोशामध्ये मांजर आणि कुत्र्याविषयी आलेले आहेत. पहा पुन्हा एकदा. मांजराविषयी कोणकोणते शब्द? ओळ क्रमांक 1 ओतूर, बिडाल, मार्जार, वृषदंशक, आखुभुक हे मांजरासाठी शब्द आलेले आहेत. आणि कुत्र्यासाठी कौलेयक, सारमेय, कुक्कुरो, मृगदंशक, शुनक, भषक, श्वा, अलर्क, विश्वकद्रुः, मृगया कुशल हे कुत्र्यासाठी. तर सरमा, शुनी हे कुत्रीसाठी. असे हे संस्कृतातले पर्यायी शब्द उपयोगात आहेत. तदा संस्कृतेतरभाषाः अमरकोशस्थशब्दानां निजशब्दैः साम्यं दृष्ट्वा चकितचकिताः अभवन्. तदा तेव्हा संस्कृतेतर भाषा, संस्कृत इतर भाषा म्हणजे मराठी भाषा, बंगाली भाषा, कोंकणी भाषा, तेलुगू भाषा इत्यादी इत्यादी सगळ्या. तदा संस्कृतेतर भाषा तेव्हा संस्कृत शिवायच्या भाषा, इतर भाषा अमरकोशस्थ शब्दानाम अमरकोशातील ह्या सगळ्या शब्दांचा निज शब्दैही साम्यम दृष्ट्वा आपल्या स्वतःच्या भाषेतील शब्दांसोबत सारखेपणा साम्य पाहून चकितचकिताः अभवन आश्चर्यचकित झाल्या. म्हणजे सगळ्या भाषेला वाटलं की अरे अमरकोशातला हा शब्द तर आपल्याच भाषेतला आहे. अशा अर्थाने आश्चर्यचकित झाल्या. सरस्वती उवाच, सरस्वती म्हणाली चिंतयतु किल, खरोखर विचार करा. चिंतयंतु विचार करा. चिंत धातू लटलकाराचं रूप. चिंतयंतु किल, खरोखर तुम्ही विचार करा. संस्कृतेतर शब्देषु कुत्रचित वर्णानां क्रमविपर्यस्तः. संस्कृतेतर शब्दामध्ये काय झालेलं आहे? कुत्रचित वर्णानां क्रमः विपर्यस्तः.
संस्कृतेतर शब्दात कुठे वर्णाचा काय बदललेला आहे? क्रम बदललेला आहे. वर्ण म्हणजे शब्द या अर्थाने. कुठे वर्णाचा फक्त क्रम बदललेला आहे. इकडचा तिकडे शब्द या अर्थाने झालेला आहे. पुढे काय? कुत्रचित वर्ण हा लुप्त हा. तर कुठे काय झालेला आहे? कुठे तर वर्ण एखादा शब्द लुप्त झालेला आहे. कुत्रचित नूतन वर्ण हा आगत हा. आणि कुठे नूतन वर्ण आलेला आहे म्हणजे कुठे एखादा शब्द नवीन आलेला आहे. किंतु परंतु समान सूत्रम तथैव. या सगळ्या गोष्टीत समान सूत्र मात्र हे तसंच आहे. काय म्हणते देवी सरस्वती? किला चिंतयंतु. खरोखर विचार करा. संस्कृतेतर शब्दात कुठे वर्णाचा क्रम बदलला, तर कुठे वर्ण लोप झाला, तर कुठे नवीन वर्ण आला. परंतु यात समान सूत्र जे आहे ते मात्र तसंच आहे. या अर्थाने सरस्वती माता किंवा ती सगळ्या भाषांना सांगते. चिंतनमग्नासु सर्वासु भाषासु सरस्वती पुनर्वदती. सरस्वतीच्या या बोलण्यावर चिंतनमग्न झालेल्या, विचार करत असलेल्या, चिंतनमग्नासु सर्वासु भाषासु, चिंतनमग्न असलेल्या सर्व भाषांना सरस्वती ही पुनर्वदती. सरस्वती पुन्हा म्हणाली. काय म्हणाली? निरुक्तकारेण यास्काचार्येण निरुक्त ग्रंथे निरूपितमस्ति. आपण पाठ्यपुस्तकाच्या भूमिका पाहताना यास्कमुनीचा आणि निरुक्त या ग्रंथाचा उल्लेख पाहिलेला होता. निरुक्तकारेण यास्काचार्येण. यास्काचार्य संस्कृत पंडित या अर्थाने. निरुक्तकार म्हणजे निरुक्त हा ग्रंथ निर्माण करणारा. निरुक्तकार यास्काचार्यानी निरुक्त ग्रंथे निरूपितम अस्ति. आपल्या निरुक्त या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, निरूपण केलेलं आहे. काय केलेलं आहे निरूपण? काय सांगितलेलं आहे? पहा. वर्णागमो वर्णविपर्यश्च द्वौ चापरो वर्णविकारनाशो धातोस्तदर्थातिशयेन योगस्तदुच्यते पंचविधम निरुक्तम. काय सांगितलेलं आहे बघा? वर्णागम. इथे थोडंसं स्पष्टीकरण. इथे 5 निरुक्तांचं सांगितलेलं जे प्रकार आहेत निर्वचनाचे ते मी तुम्हाला इथे सांगतो. तुमच्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 41वर त्याची टीप दिलेली आहे. वर्णागम म्हणजे काय? वारयेती द्वारम. द्वारमध्ये वार धातू आहे आणि त्याला द हा आगम आलेला आहे. म्हणून द्वार शब्द कसा झाला आहे त्याची उत्पत्ती इथं वर्णागम शब्दाने झालेली आहे. द्वारम वृवर धातूपासून द वर्णस्य आगम. द वर्णाचा आगम झाल्याने द्वार शब्द तयार झाला. दुसरा आहे वर्णविपर्यय, निर्वचनाचा प्रकार. वर्णाचा विपर्यय होणे. आता हिंस धातू आहे आणि सिंह त्यामध्ये स येऊन हिंसचा वर्णविपर्यय होऊन सिंह शब्द तयार झाला. जो हिंसा करतो तो सिंह या अर्थाने. वर्णविकारामध्येच पाहायचं दिलेलं आहे. द्योतिही असा शब्द आहे आणि मराठीत आपण त्याचं काय केलं? ज्योती म्हणजे दिवा या अर्थाने, दिव्याचे ज्योत या अर्थाने शब्द वर्णविकाराने तयार झालेला आहे. तन्हा, तृष्णा शब्दाचं पाली शब्द तन्हा, त्याचा प्राकृत शब्द तन्हा आणि त्याचा मराठी वर्णविपर्यय काय झालेला? तहान अशा अर्थाने. सप्ताह इति आठवडा, त्याचाच हिंदी शब्द वर्णविपर्यय काय झालेला दिसतो? सप्ताह इति हप्ता या अर्थाने. वर्णनाश, वर्णाचा एखाद्या वेळेस काय होतो? नाश होतो. एखादा शब्द तिथे लोप पावतो. गमगच्छ धातू असतो आणि त्याला त्वा प्रत्यय जोडल्यानंतर गत्वा, त्यातलं म वर्णाचा काय झालेला आहे? नाश झालेला आहे. हे आपल्या लक्षात येईल. आणि धातोः अर्थातिशयेन योगः, आणि धातूचा अर्थातिशयाने येणारा योग, धातूचा अर्थानुसार येणारा शब्दयोग या अर्थाने. वह विवाह, वह प्र अधिक वह प्रवाह, वह वाहनम, वाहन म्हणजे गाडी या अर्थाने. वाहक, वह धातूपासूनच वाहक म्हणजे ड्रायव्हर अशा अर्थाने आपलं शब्द. हे सगळे काय? धातोः अर्थातिशयेन योगः, धातूच्या अर्थानुसार धातुयोगाने येणारे शब्द आहेत. पहा तुमच्या पुस्तकात परत एकदा. वर्णागमो वर्णविपर्यय, वर्णागम आणि वर्णविपर्यय. द्वौ चापरो, आणि त्याचबरोबर आणखीन 2 कोणते? वर्णविकार वर्णनाशो, वर्णविकार आणि वर्णनाश हे. आणि शेवटचं कोणतं 5वं? धातोः तदर्थातिशयेन, धातूच्या अर्थानुसार येणारा योग
शब्दयोग किंवा तो धातुयोग तद उच्यते, त्यांना म्हटल्या जातं. काय म्हटल्या जातं? पंचविधम निरुक्तम, हे 5 निरुक्तचे प्रकार असे म्हटल्या जातात. कोणकोणते 5 वर्ण यास्काचार्यांनी निरुक्ताचे प्रकार सांगितलेले आहेत? एक वर्णगम, दुसरा वर्णविपर्यय, तिसरा वर्णविकार, चौथा वर्णनाश, पाचवा धातूच्या अर्थानुसार येणारे नवीन धातुयोग किंवा त्यानुसारचे शब्द. असे वर्णविकाराचे किंवा निर्वचनाचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. इति निर्वचनस्य पंचविधाः सन्ति, अशा प्रकारे निर्वचनाचे हे 5 प्रकार आहेत. निर्वचन सिद्धांतम अनुसृत्य, निर्वचन सिद्धांताला अनुसरून सर्वेषां शब्दानां निर्वचनं भवितुम अर्हति एव, सर्वच शब्दांचं निर्वचन करणं, निर्वचन होणं हे शक्य आहे. अर्हति योग्य आहे, शक्य आहे. निर्वचन सिद्धांतम अनुसृत्य सर्वेषां शब्दानां निर्वचनं भवितुम अर्हति एव, निर्वचन सिद्धांताला म्हणजे यावर सांगितलेल्या सिद्धांताला अनुसरून सर्व शब्दांचं निर्वचन, अर्थनिर्वचन होणं शक्य आहे. अतएव म्हणूनच यास्कमुनी वदती, यास्काचार्य म्हणतात, यास्कमुनी म्हणतात, न तू एव न निर्ब्रूयात, नाही असे बोलूच नये. निराधिक ब्रू धातू, ब्रू वचनाचं विधिलिंग लकाराचं रूप आहे ते निर्ब्रूयात, असे बोलू नये. न निर्ब्रूयात, बोलूच नाही. काय? न तू एव, नाही असे बोलूच नाही. तदा सर्वाः भाषाः तां पप्रच्छो, तेव्हा सर्व भाषा सरस्वतीला म्हणाल्या. धन्यवाद. बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओ पाठात.